Krishna Hare Ram Krishna Hare Jai 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 Ram Krishna Hare Hey Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare 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 Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Krishna Hare Jai Ram Krishna Jai Ram Krishna Jai Ram Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare
प्रेम सर्वकाळ माऊली हाती वरदी ओ माऊली हाती वरदी माऊली हाती वरदी संतरोनी राहे हृदय माझ्या संतरोनी राहे हृदय माझ्या तुझे रूप गुण तुझे तुका म्हणे काही न मागे अनेक तुका म्हणे काही न मागे अनेक तुका विठोबा
कृष्ण हरी पाहतालोच सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूपा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहतालोच सुख झाले हो साजनी 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 तुहा विठ्ठल परवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा
तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा भोवता सुकृतांची जोडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी भोवता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे अगर पापरक्पा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे अगर पापरक्पा देवीवर तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे अगर बापरक्पा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण 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 मानती जोडी लागली हाती जोडी लागली हाती जोडी लागली हाती बहुत जन्मांती जोडी लागली हाती जोडी लागली हाती जोडी लागली हाती भोवता जन्मांती जोडी लागली हाती जोडी लागली हाती जोडी लागली हाती भोवता जन्मांती जोडी लागली हाती
जोडी लागले हाती, जोडी लागले हाती. मनुष्य देह ऐसा ठाप, मनुष्य देह ऐसा ठाप, मनुष्य देह ऐसा ठाप, मनुष्य देह ऐसा ठाप. धरी पांडुरंगी भाव, धरी पांडुरंगी भाव, धरी पांडुरंगी भाव. मनुष्य भाव धरी पांडुरंगी, धरी बहुरंगी भाव, भरी बहुरंगी भाव. भूत केला फेरा इथे सापडला थारा, इथे सापडला थारा, इथे सापडला थारा. भूत केला फेरा इथे सापडला थारा, इथे सापडला थारा, इथे सापडला थारा. मनुष्य देह ऐसा ठाप, ऐसा ठाप, मनुष्य देह ऐसा ठाप, ऐसा ठाव, मनुष्य देह ऐसा ठाव. धरी पांडुरंगी भाव, धरी पांडुरंगी भाव, धरी पांडुरंगी भाव. मनुष्य ऐसा भाव, धरी पांडुरंगी भाव, धरी पांडुरंगी भाव, धरी पांडुरंगी भाव. तुका म्हणे जाणे हे ऐसे दुर्लभ ते शाने, ऐसे दुर्लभ ते शाने, ऐसे दुर्लभ ते शाने. तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ शहाणे, ऐसे दुर्लभ शहाणे, ऐसे दुर्लभ शहाणे. तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शाने, ऐसे दुर्लभ ते शाने, ऐसे दुर्लभ ते शाने. तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शाने, ऐसे दुर्लभ ते शाने, ऐसे दुर्लभ ते शहाणे. मनुष्य देह ऐसा ठाप, मनुष्य देह ऐसा ठाप, मनुष्य देह ऐसा ठाप. धरी पांडुरंगी भाव, पांडुरंगी भाव, धरी पांडुरंगी भाव. मनुष्य देह ऐसा ठाप, पांडुरंगी भाव, धरी पांडुरंगी भाव, धरी पांडुरंगी भाव. गोपाल कुमारी, जय गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, जय जय गोपाल कुमारी, जय जय गोपाल ठोपा 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 ठोपा
जलमा अंती बहुत जलमांती बहुत जलमांती बहुत जलमांती बहुता जलमा हंती बहुता जलमा हंती बहुता जलमा हंती बहुता जलमा हंती मनुष्य देहाई साठाव मनुष्य देही साठाव मनुष्य देही साठाव मनुष्य देही साठाव जोडी लाग हे हाती मनुष्य देह ऐसा ठाव मनुष्य देह ऐसा ठाव मनुष्य देह ऐसा ठाव मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव पांडुरंगी भाव पांडुरंगी भाव बहुत जलमा अंती जोडी जोडी लागली हाती धरी धरी पांडुरंगी भाव घरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी भाव धरी
मनुष्य देई ऐसा ठाव मनुष्य देई ऐसा ठाव मनुष्य देई ऐसा ठाव मनुष्य देई ऐसा ठाव धरी पांडुरंग भाव धरे पांडुरंग भाव धरे पांडुरंग भाव धरे पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी धरी पांडुरंगी भाव धरे पांडुरंगी भाव धरे पांडुरंगी भाव पांडुरंगी भावा धरी पांडुरंगी भावा धरी पांडुरंगी भावा धरी पांडुरंगी भावा धरी पांडुरंगी रागे भाव मनुष्य ऐसा ठाव मनुष्य ऐसा ठाव विठ्ठल 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 टाळी वाजवा हा विठ्ठल 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 बोला कुंडली कवरदा श्री पंढरीनाथ भगवान की विठ्ठल विठ्ठल
पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की भगवान नरसिंह भगवान परमात्मा महाराज की ढाला 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 विढाला 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 विठ्ठला 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 कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ढाला विढाला 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 कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की बहुत जन्मांती जोडी लागलीये हाती. कमी ठेवावच. मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव. हा बहुत केला फेरा बहुत केला फेरा इथे सापडला थारा. मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव. तुका म्हणे जाणे तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभते शहाणे. मनुष्य देह ऐसा ठाव धरी 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 पांडुरंगी भाव. महायोग पिटे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्र हे. समागंत तिष्ठंत महानंद कंदम परब्रह्मलिंगम. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग प्रथम हे पांडुरंग करू प्रथम नमन. ओ पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग प्रथम नमन. पांडुरंग
संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन राजने पावन चराचरी पावन चराचरी पावन चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह लादलो पावन नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे आता हृदय हे आपुले चोपाळुनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंचे मुझ हृदयी सद्गुरु जेने तारिलो संसार पुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी
बहुता जन्मांती जोडी लागली हाती, मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव. विठ्ठल 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 विठ्ठल. उपस्थित सज्जन हो, प्राप्त प्रसंगी गेली 7 वर्ष आपण हा गोडसा जगद्गुरु तुकोबरायांच्या गात्याचा गोडसा पारायण सोहळा करतोय. 7व्या वर्षातील, याला हलवू नका, माझ्यासाठी हलवू नका बरं का, इतर कुणाचं कमी जास्त असेल तर बघा. 7व्या वर्षातील दुसऱ्या दिवसाचं हे कीर्तन पुष्प तुम्हा सुजन मायबापाच्या चरणी वाहण्याची गोडशी संधी. सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबराय गोड यांचा अभंग आहे. सकल गुण संपन्न माझे देहूगावचे तुकोबराय, अखिल मानवी जीवनाला, अखिल या सृष्टीवर मानवी जीवन प्राप्त झालेल्या सर्व मानवांना आपल्याला मिळालेलं ही विशेष देह साधन अनंत जन्मानंतर मिळालंय याची जाणीव करून देत आहेत. या देहाचं कर्तव्य सांगतायत. हा देह दुर्लभ आहे, मिळालेला देह या देहानं परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची याच देहाची फक्त जबाबदारी आहे. दुसऱ्या कोणत्याही देहानं तिथपर्यंत पोहोचता येत नाही. आणि म्हणून मिळालेला देह अनंत जन्मानंतर मिळालेला आहे. तर मग एक काम कर, भगवान परमात्म्याच्या ठिकाणी दृढ श्रद्धा धर, नामस्मरण भगवंताचं चिंतन कर, कारण लई दिवसानं मिळालाय. म्हणून बहुत जन्मांती जोडी लागली हाती, मनुष्य देह ऐसा ठाव. हा असा ठाव आहे, हा असा ठाव आहे, धरी पांडुरंगी भाव. याच ठावानं देवाला जोडता येतं असा हा एकच ठाव आहे. त्या ठावाचं नाव आहे मनुष्य शरीर. आणि म्हणून का म्हणाल तर त्याचं उत्तर 3ऱ्या चरणात आहे, बहुत केला फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. दुर्लभ असा शरीर मिळाले. या देहानं मात्र जागे राहा रे, जागे राहा. जागे राखण्यासाठी, तुम्हा मला जागा करण्यासाठी अनेक घटक या पृथ्वी तलावर प्रयत्न करतायत. त्यामध्ये संत महात्मे प्रयत्न पहिल्यांदा करतायत, त्यांच्या सोबत अनेक जण आपल्याला जागे करतायत. पण आपण जाग होत नाही, तो का नाहीच म्हणते ती. आणि काय कौतुक करायचं सांगा. हे जागा रे भाईनु जागा रे, जागा रे भाईनु जागा, जागा रे भाईनु जागा रे, जागा रे भाईनु जागा, जागा रे भाईनु जागा रे, जागा रे भाईनु जागा, जागा रे भाईनु जागा रे, जागा रे भाईनु जागा. निजलिया नाडूनी भागा रे, चोर निजलिया नाडूनी भागा, ओर निजलिया भागा रे, ओर निजलिया भागा. जागा रे भाईनु जागा रे, जागा रे भाईनु जागा, जागा रे भाईनु जागा रे, जागा रे भाईनु जागा, जागा रे भाईनु जागा रे, जागा रे भाईनु जागा, जागा रे भाईनु जागा रे, जागा रे भाईनु जागा, जागा रे भाईनु जागा रे, जागा रे भाईनु जागा, जागा रे भाईनु जागा रे, 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 जागा रे भाईनु जागा. बसलेली म्हणतील असं कुठवर चालायचंय तुमचं. आपण सांगायचं तुम्ही जागा होत नाही तोवर चालायचं. बरोबर आहे ना. खूप जागवण्याचा प्रयत्न करतायत सज्जन हो. उत्तम सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. भगवान नरसिंह भगवान परमात्म्याच्या उत्तमशा स्थानाच्या ठिकाणी त्यांच्या पवित्र वास्तव्यानं पवित्र झालेला हा जागा महिमा. या जागेमध्ये गेले 2-4 वर्ष आपण हा गोडसा सोहळा करतोय. 4 वर्ष गोड भगवान परमात्म्यानं काही 9 अवतार प्रामुख्याने घेतले, तसे अनंत अवतार घेशी भक्ताकारणे. त्यापैकी नरसिंह अवतार हा भक्त प्रल्हादासाठी घेतलेला. अनेक ठिकाणी ही मंदिरं नाहीत. पैकी आपल्या भागामध्ये
मी जिथं जिथं सेवा करतोय, नरसिंह मंदिर छोटंसं एक उंबारड्याला आहे, सूर्याच्या वाडीला एक आहे, आणि त्यानंतर शाळगावामध्ये असं कुठंतरी दुर्मिळ आहे महाराज, कुठंतरी दुर्मिळ आहे. पैकी शाळगावकरांनी उत्तमसा नरसिंह अवताराचा गोडसा सोहळा या ठिकाणी मंदिर रमा मंदिरम चिदप्रकाशम अतिशय सुंदर असा हा उत्तम सोहळा या ठिकाणी करत आहात. या सोहळ्यामध्ये अनेक या गावची मंडळी म्हणण्यापेक्षा संपूर्ण ग्रामस्थ सामील आहेत या कार्यक्रमामध्ये. तसं या गावामध्ये 2-3 कार्यक्रम होत आहेत. काल फाल्गुन महिन्यामध्ये गोडसा वार्षिक उत्सव त्यांचा अतिशय सुंदर असा चौकातला होतोय. हा दुसरा उत्सव होतोय. सतत आपल्या मुकिंदराज महाराजांच्या मंदिरामध्ये सतत काकड आरती चालू आहे, झुंझुरमात चालू आहे. त्याचं काल्याचं कीर्तन करण्याचा योग आला होता. तशी प्रवचनाच्या दृष्टीने पाहिलं तर मी तिसऱ्यांदा तुमच्या समोर उभा आहे. सज्जन हो, गावाच्या ठिकाणी असणाऱ्या या भागावर असणारं उत्तमस या गावाचं जे पुरातन असं साधनेचं हे गाव आहे. या गावामध्ये किंबहुना झुंझुर मासाच्या रूपानं पहिल्यांदा या भागामध्ये सेवा होत असेल तर याच गावातली ही सेवा आहे. तसं हे गाव झुंझुर मासाच्या दृष्टीने सेवेमध्ये अग्रसर गाव आहे. फार प्राचीन अगदी जुनी सेवा आहे. अशी ही नगरी असणारी उत्तमशी नगरी आहे. या नगरीमध्ये या कार्यक्रमामध्ये असणारी उपस्थित असणारी गुणीजन मंडळी, ग्रामस्थ मंडळी, त्यामध्ये आमचे दाजी आहेत. तात्या जमते का? ऑपरेशन झाले, जमेल तर तुम्ही जमल तसं. एक गोष्ट आहे, कथेचे सामुग्री देह अवसानावरी, हरकत नाही, बसला तरी चालेल. मी सांगतो माझ्या कीर्तनात खुर्ची घेऊन बसा, पण कीर्तनाला बसला तर अगदीच चांगलं आहे, काही अडचण नाही. वाटतं लोकांना मग आसन वगैरे काय नाही. शेवटी मिळालं पाहिजे हा आपला देहवाद आहे, हा महत्वाचा वाद आहे. उपस्थित सज्जन हो, माता बहिणी, अधिकरून आळंदीकर मृदंगमणी, उपस्थित साथीसाठी त्यांचे मित्र. नाव सिद्धेश्वर वा निंबाळकर, छान. आपलं विनोदजी मोरे, धन्यवाद. मोरे घराण्यातले, माझ्या तुकोबरांच्या घराण्यातले आहात, तुम्हाला धन्यवाद. यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. मुळात ते महाराजांच्या वंशातले आहेत, कुलातले आहेत. कुलाच्या रूपानं मोरेच ना का नाही? मुळे का? ठीक आहे, चला मुळे तर मुळे करू, मोरे काय अडचणी असं नाही. कुणबी आहात ना तुम्ही? मग बाद झालं. महाराज म्हणतात आम्ही कुणबी आहे. आपण सगळी कुणबीच आहे ना, सांगेन मी पुढं. गोडसा योग आहे या गावचं रत्न. प्रकृतीच्या खूप अडचणीत पण सुरेश महाराज का कोणाष्टाव असेल, काय असेल ते, पण त्यांची निष्ठा, सेवेच्या दृष्टीने निष्ठा खूप चांगली आहे, ही मी मान्यच करतो. आवाज सतत धडपडत राहणं, हार्मोनियम साथ, उपस्थित मंडळी, अनेक या गावचे दिग्गज या कार्यक्रमामध्ये, खायच्या कार्यक्रमामध्ये आमचे चर्मन असतील, विलासभाऊ असतील, तात्या असतील. मुकुंदराज मंदिरामध्ये परमार्थ करणारी ही मंडळी आहे, जागणारी मंडळी आहे. आता जागणाऱ्या मंडळीला मी जागवायला आलोय हे थोडंसं माझं लटकच वाटते मला. तरी सुद्धा नाही का, सेवके सांगितले काम सेवके करावे, म्हणून मी सेवा करण्यासाठी आलोय. विठ्ठल 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 या साधनेसाठी पारमार्थिक वैभव लाभलेलं आपल्या तालुक्यातलं अतिशय जुनं आमच्या माझ्या पाठीशी मी म्हणेन आदरणीय हरिभक्तीपरायण बळीरामजी महाराज. मला कौतुक वाटते. मी बापूला म्हणलेलं का ह्या वयात अजून गाता वाजते ही. रनिंग किती? 55 का? 53. मला 55 वाटलं होतं. मी बरोबर मगाशीच म्हटलं तात्या बसा तुम्ही, तुम्ही खाटोर बसा, ऐका तुम्हाला जिथं बसता येईल ना तिथं बसा, पण मी आज सोडणार नाही तुम्हाला. गावलायच तुम्ही तर नाही का. ऐका ना, 53 मी मगाशी 55 असं मला वाटलं होतं. 53-55 म्हणजे या दरम्यान तुम्ही गाता वाचायचं एवढं सोपं नाही बरं का, सोपं नाही. आणि या वयात बी नाचते. मग अशी बघितलं ना, सगळ्यापेक्षा ऊर्जा जास्त आहे, हे महत्वाचं आहे. मी खरंच नाचलो नव्हतं, मी आज तुमच्यामुळं नाचलो नाही विना घेऊन. नाचू कीर्तनाची रंगी
ज्ञानदीप लावू जगी. अजून एक गोष्ट सांगतो. आज मला स्वाभिमान वाटला या गोष्टीचा. शाळगावमध्ये बळीराम महाराज देहूकर नियमाप्रमाणे आज तुम्ही 2 अभंग घेतले. तात्याचा नापाचा आग्रह होता. आम्ही त्यांचे वंशज म्हणून सांगणारे आम्ही सुद्धा घेत नाही. आम्हाला सुद्धा ती अक्कल नाही. पण ती तुम्ही आज घेतलं न सांगता, म्हणजे तुम्ही देहूकराचे नियम पाळत आहात. याबद्दल तुम्हाला धन्यवाद माझा. मी सांगतो नेहमी, आपण सगळ्यात असो, आपल्याला फडाबद्दल फडफड नाही आहे, पण बाप नक्की सांगावा. हो, बाप सांगावा. कुणाची तरी आज्ञा असावी, कुणाला तरी मालक करावं. आणि मालक नाही केलात, बिगर मालकी असेल तर ते बिना दाव्याचं जनावर असं म्हणतात आपल्या. कुणाचा तरी धाक पाहिजे, कुणाचा तरी माग पाहिजे, मालक पाहिजे, माग पाहिजे. कुणाच्या तरी मागानं जाता आलं पाहिजे. हा परमार्थ आहे गड्या. परमार्थ हा श्रद्धेनं पूर्णत्वाला जातो. परमार्थ हा विद्वत्तेनं परमार्थ हा पूर्णत्वाला जातच नाही. अरे विद्वान भले भले अडकले, लक्षात ठेवा, भले भले अडकले. असतेची महापुरी ज्ञानोबराय सांगतात, विकता ती कोठेवरी प्राप्ताच्या पैल तिरी विपायला उरी. एखादा जातो. विद्वत्तेनं कोण म्हणतो उद्धार होतो? शक्य नाही. अरे विद्वत्ता आहेच काय? माझे नाथराय सांगतात, जर प्रेम नसेल तर विद्वत्ता शून्य आहे. विद्वत्तेला मोल नाहीत. नाथराय सांगतात, विद्वत्ता प्रेमाशिवाय विद्वत्ता रांडेवीचा शृंगार. माझे नाथराय सांगतात, विठ्ठल 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 रांडवेने जेवी शृंगार पैकेला. रांडवेने जेवी शृंगार पैकेला. शृंगार पैकेला. प्रेमाबीन झाला ज्ञानी तैसा. प्रेमाबीन झाला ज्ञानी तैसा. प्रेमाबीन झाला ज्ञानी तैसा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमावीन झाला दैसा. प्रेमावीन झाला दैसा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. यांच्यासाठी आणखी एकदा टाळी वाजवा. असा सुरात मृदंग टिकून राहिला पाहिजे. पक्वास तुमचा आहे का? चांगला आहे. काय पक्वाजी काय करतात माहिती आहे का? सारखंच उभा करायचं, ठीक 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 कीर्तन करून देत नाही. रांडेवीनी जीवी शृंगार पैकेला. एक गोष्ट बोलून जातो सज्जन हो. आजच्या अभंगाच्या संबंधानं अनुवाद प्रस्तावनाशी आहे. मानवी जीवन हे भक्तीशिवाय अधूर आहे. मानवी जीवन हे भक्तीशिवाय रंडकाय. बरोबर. त्या जीवनाला काहीच किंमत नाही. मी नाही, माझी नातराईंचं आता प्रमाण ऐकलं. नामाविनमुख सर्पाचे ते बीळ. सर्पाचं बीळ. जवान हे काळ सर्प आहे. अजून सांगतो, भक्तीशिवाय जीनं, भक्तीचा जर त्याच्यात रग नसेल, भक्तीची जर पुरुषार्थी भावना नसेल तर नपुसका. काय नपुसका? अजून काय सांगू दे चला. बरोबर. काय नपुसका? पद्मिनीचे सोहळे वांजेशी डोहाळे कैशी होती. वांजेला म्हणलं बाई मला लोणचं आणून द्या. शक्य नाही ते. कदाचित जर ती वांज म्हणत असेल मला काय लोणचं द्या, तर ते तिचं ढोंग असेल. 100% लक्षात ठेवा. सध्या डोंगानच वाटोळ झाले देशाचं. विठ्ठल 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 चिरकुट लावणी वाढविलं पोट. अनुभव कुठं आहे? माझे तुकोबराय सांगतात, अरे चिरकुट लावून पोट वाढवलं आणि जगामध्ये गरवारपणाचं सोंग केलं. ज्ञानाचं सोंग आहे. भक्तीचं सोंग करता येत नाही सज्जन हो. भक्ती ही पुरुषार्थाने मिळवावी लागते. अजून एक गोष्ट बोलतो.
जीवनामध्ये किती सामर्थ्य असू द्या, सत्ता, सामर्थ्य, कला, गुण, ज्ञान हे सगळं फोल आहे. या सगळ्याला जर भक्तीची जोड असेल तर मनुष्य जीवन साजेस आहे. मानवी जीवनाचा अलंकार आहे भक्ती अलंकार. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ती भक्ती मानवी जीवनाला अलंकार प्राप्त व्हावा म्हणून 3 पारायण. बरं का, ईर्ष्या नव्हे, ईर्ष्या नाही. मी ईर्ष्या म्हणणार नाही बळीराम महाराज, मी म्हणून सांगेन करा गड्या, जरूर करा, स्पर्धा जरूर करा, परमार्थाची स्पर्धा. आणि 5 पारायण करू द्यात. शाळगावामध्ये, शामगावामध्ये 4-5 चालतात. पारायण का होऊ नयेत? आमच्या प्रत्येक घराघरामध्ये हरिपाठ व्हावा, घराघरामध्ये स्पर्धा व्हावी, परमार्थाची स्पर्धा व्हावी, त्याच्यामध्ये आपला उद्धार आहे. मी एक गोष्ट बोलतो, साखरेला शिवी द्यायची म्हणू का मी? लई नालायक कोण? साखर आणि तोंडात टाकायची कशी लागल? तिचा स्वभाव आहे गोड, आहे ना, बरोबर आहे ना? जो जो वाडे तो तो गोड, ऊस जो वाडे तो तो गोड, वाडे तो तो गोड, ऊस जो वाडे तो तो गोड. आयशी चाड भावार्थाची, आयशी चाड भावार्थाची, ऊस जो वाडे तो तो गोड, ऊस जो वाडे तो तो गोड, ऊस जो वाडे ऊसाचा स्वभाव आहे, जसा ऊस वाढल तसं त्याच्यामध्ये रिकवारी वाढते. बरोबर आहे? ऊसामध्ये साखर वाढते. पिकलेल्या शेंदडाला गोडपणा येतो, पिकलेला येतो बरं का. आता सध्या पिकायचं नाही, पिकवलं जाते बळीराम महाराज. रासायनिक अरे बिना पिकताच पिकतय. बरोबर आहे ना? संध्याकाळी मारत्यात फवारा, दुसऱ्या दिवशी पिकतय. आंबा 2 प्रकारनं पिकतोय. आता सध्या सगळ्यांना अनुभव आलाय. मागच्या महिन्यातच 2 महिन्यातच आंबा पिकला होता होय. आंबा का पिकवला होता? जाऊ द्यात, मला काय त्याच्याशी घेणं नाही. पिकणं हे 2 प्रकारचं आहे. म्हणजे तुकोबराय सांगतात, शेंदाळ पिकल्यानंतर त्याचा सुगंध येतो. खायच्या ह्या डिकणला, शाळगावच्या खायच्या डिकणला आम्ही तिकडून मधनं येताना, मधल्या वाटांना शाळगावच्या बाजारला येताना जर शेंदाळ पिकलेला असेल तर त्या ज्वारीतनं वास याचा, शेंदाळ पिकले, चला. शेंदाळ सांगायचं, अरे ये इकडे मी पिकलोय. याला शेंदाळ म्हणतात, लक्षात ठेवा. साधना तिला म्हणतात. साधना म्हणते या ना गड्या, या ना गड्या, मुंगीची या घरा. तुकोबराय सांगतात, ऐका ना, ऐका ना. मुंगीची ये घरा कोण जाय मुळ, ते कोणी या गुळ धाव घाली, कोणी या गुळ धाव खाली. मुंगीची या घरा मुंगीला पत्र टाकावं लागत नाही का? गुळ पत्र पाठवतो. गुळ 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 म्हणतो का? माननीय श्रीयुत मुंगीताई यांना साष्टांग नमस्कार. मी अमुक अमुक कोपऱ्यात अमक्या अमक्या ठिकाणी बसलोय, तुम्ही या ना. कुणाला कुणाला? हाय, मुंगीला पत्र पाठवावं लागत का? लागतं. जे कुणी या गुळ धाव घाली.
अरे आपली पक्वदशा, आपली साधना आपोआप पक्वदशेच्या दिशेच्या अवदेशला येत असताना तिचं दर्शन होतं, तिचा सुगंध येतो सज्जन हो. तद्वत पिकलेल्या शेंदडाला सुगंध येतो. आपल्याकडचा अनुभव असा आहे, आंबा जर पाऊस उन्हाचा पडला तर कुई बांधायच्या अगोदर जर पावसाच्या जर गार लागली, गाराचा तडाखा जर आंब्याला बसला तर महाराज त्यो आंबा कोई बांधायच्या अगोदर पिकतो. बघितलंय ना, बघितलं ना का नाही बघितला? पण पिकतो कशानं तात्या? गारच्या तडकाच्या इजाच्या तडकानं पिकतो. मग तो गोड लागतो का? नाही ना. गोड लागण्यासाठी काही अवधी व्हावी लागते, काही साधना करावी लागते, काही द्यावं लागतं. त्यावेळेला काय दिवस जावे लागतात पक्वदशेला याला. मानवी जीवनाची साधना, परमार्थ असो या प्रपंच असो संसार असो, साधना काय पक्वदशेला येण्यासाठी, काय अनुभवाला येण्यासाठी काही दिवस जावे लागतात. पण नुसते दिवस जाऊन चालत नाही, अनुभवाच्या दिशेनं त्याची वाटचाल असावी लागते. तो जर रस्त्यावर नसेल तर आयुष्य गेलं तरी कळायचं नाही, कळणार. त्या रस्त्यावरचा पाहिजे सज्जन हो. मानवी जीवनाला जागे करणारे घटक अनेक घटक आहेत. पूर्वी पहाटेच्या प्रहरी पहिल्यांदा पिंगळा याचा का नाही, पिंगळा याचा का नाही, झुंजूर मास इथं लवकर चालत होता म्हणजे त्यांना माहिती आहे. झुंजूर पिंगळा याचा रात्री पहाटे 3ला पिंगळा याचा, 3च्या नंतरचा पिंगळा. एकूण रात्रीचे 4 प्रहर आहेत. 6 ते 9 पहिला प्रहर, 9 ते 12 दुसरा प्रहर, आणि 12 ते 3 तिसरा प्रहर, 3 ते 6 चौथा प्रहर आहे. पहाटे 3 ते 6 हा चौथा प्रहर आहे. आता सगळी यातच झोपलेली असतात. 2:30 वाजेपर्यंत कोण मोबाईल, कोण टीव्ही, बरोबर आहे ना. नको ते उद्योग चाललेले आहेत रात्रीच्या वेळी. आणि नको जिथं झोपायचं आहे, जिथं जागायचं आहे तिथं झोपतोय, आणि जिथं झोपायचं आहे तिथं जागतोय. रात्री 3 वाजल्या तरी रस्त्याला झाक सगळं धाबत चाललेले असतात. रातचं बी खातंय, कुठं जागायचं. मी का सांगतोय सज्जन हो, विनोद नाही. मानवी जीवनाचा घात आपण स्वतः करतोय. याला जबाबदार फक्त आपणच आहे. आपली आचारसंहिता चुकली गड्या. जागे करतायत. रात पहाटे 3ला पिंगळा येणार आहे का? पहिल्या प्रहरी जग जागा आहे, दुसऱ्या प्रहरी 9 ते 12ला भोगी जागतो, आणि 12 ते 3 तस्कर जागतो. तस्कर म्हणजे चोर जागतो. आणि 3 ते 6 साधक माझा योगी जागतो. जागा रे भाईनू जागा, इथं जागतात. जागायचंय आपणाला. जागता जगदेव राका काही भाव, राका काही भाव. जागता जगदेव राका काही भाव, राका काही भाव. भौत दिसा फेरा आला या नगरा, आला या नगरा. भौत दिसा फेरा आला या नगरा, आला या नगरा. का देऊ भार धर्म तोची सार, धर्म तोची सार. मका देऊ भार धर्म तोची सार, धर्म तोची सार. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जगजोगी जगजोगी, जगजोगी जगजोगी, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जगजोगी जगजोगी, जगजोगी जगजोगी. ऐका, आपल्या अनुभवातली मी जागवणार यात
आता म्हाताऱ्यानंच फक्त, आता तरण्यांना काय माहिती नाही यातलं. पहिला पिंगळा येत होता, त्याच्यानंतर जोशी. आता जोशीचं रूप कसं असायचं बरं का बळीरामजी, तुम्ही पाहिलं असेल नसेल मला माहित नाही. जोशी येत असताना हातामध्ये एक काठी असणार, फेटा असणार आणि ह्याच्यामध्ये अंगामध्ये जॅकेट असणार, जॅकेट कमरेला बांधलेलं असणार, तो जोशी. जोशीच्याकडे दुसरं काय नसायचं. पिंगळ्याकडे काय असणार, डुक 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 डुक. हातात खंदील असणार, कोणाच्या, पिंगळ्याच्या. पण जोशीच्या हातात काय नाही, जोशी फकीरासारखा यायचा, जोशी यायचा. त्याच्यानंतर वासुदेव यायचा. वासुदेव करीतो फेरा वात बाहेर वाडियात बाहेर जागा, कुणी काहीतरी दान पुण्य करा, जाब नद्या तरी जातो मागारागा, वासुदेव करीतो फेरा. ऐका ना, वासुदेव यायचा. आता ऐकताय ना शाळगावकर, एवढी सगळी जागवायला येतात, पण सगळी जागून सुद्धा आपण झोपलेलो आहे. आता पिंगळा बी येतो, पण 8ला येतो. कितीला नाही, मी बघितला. मी त्या दिवशी कुठेतरी 8:30ला मागच्या 2 महिन्यांवर का बळीराम महाराज पिंगळा 8:30ला खंदील घेऊन आला होता, डुकडुक. म्हणलं हे काय चाललंय तुझं? म्हणला महाराज मला का असं म्हणताय बरं का. अरे म्हणलं 8:30 वाजता बरं खंदील लावून. म्हणला जग जर खंदील लावून झोपत असेल तर मी खंदील लावून जागी केलं पाहिजे, पर्याय नाही. जे जग सूर्य उगवत्या सूर्याच्या प्रकाशात झोपतंय, मग मला या खंदिलाच्या प्रकाशानं त्याला जाग करणं माझं कर्तव्य आहे की नाही. मला पाया पडलो, म्हणलं तुझं खरं आहे गड्या, माझं माघारा. अरे एवढी जागे करतायत आपल्याला लोक, तरी सुद्धा आपण जाग राहत नाही गड्या. जागायचंय, कुठं जागायचंय? जागायचं म्हणजे रात्रीचं जागायचं नाही बरं का. रात्रीची विश्रांतीची झोप ही आपल्याला घेतलीच पाहिजे गड्या. पण जागायचंय म्हणजे नक्की कुठं जागायचंय? अज्ञानाची झोप लातडायची आहे आणि सत्य स्वरूपाच्या ठिकाणी जागायचं आहे. जागायचंय कुठं? आपण आपल्या ठिकाणी जागायचं आहे. आपण आपणाला ओळखायचं आहे. आपण आपणाला ओळखणं म्हणजे आत्मस्वरूपाचं दर्शन करणं ही जाग आहे गड्या. आणि आपण आपणाला सोडवायचं बे. आपुले आपण करा सोडवन, आपले आपण करा सोडवन, आपले आपण करा सोडवन, आपले आपण करा सोडवन. वेगी संसार बंधन थोडा वेगी, संसार बंधन थोडा वेगी. मानवी शरीरामध्ये आपण आपल्याला सोडवायचं आहे गड्या. जीव जर हित सुटला नाही, चावडी दरोडा बाई ते जर नरडं अगोदरच दाबायचं असतं. जर आपण स्वतःला जर जागवलं नाही गड्या, सोडवलं नाही. ऐका, पहिला नदी वाहायच्या, आता नद्या वाहायच्या बंद झाल्या. वाहत्या नदीमध्ये, भरलेल्या नदीमध्ये जर पूर आला तर त्या पुरामध्ये भावरा व्हायचा, भावरा. बरोबर आहे ना? भावऱ्यातून निघायचं हे ज्ञान असावं लागतं. भावऱ्यात जर सापडला तर डायरेक्ट बाहेर येता येत नाही. भावऱ्याबरोबर खाली जायचं, तळापर्यंत भावऱ्याबरोबर बुडायचं, तळाबरोबर बुडायचं आणि बुडल्यानंतर खाली पोचल्यानंतर तिथून बाजूला निघायचं तर भावऱ्यातून बाहेर पडता येतं. हा भावऱ्याचा नियम आहे. तुम्ही आधीमध्ये जर बाहेर निघायचा प्रयत्न करणार तर भावरा सोडणार नाही. जर भावऱ्यात सापडला तर त्या भावऱ्याबरोबर खाली सरळ खाली जायचं, अजिबात अनुमान करायचं नाही, जबरदस्ती करायची भावऱ्यावर करायची नाही, बुडायचं त्याच्याबरोबर. आणि बुडल्यानंतर खाली तळाला गेलं की कानशिरी बाजूला निघायचं, भावऱ्याला नमस्कार करायचा, निसाटला. ऐका ना, जसा हा भावऱ्यातून बाहेर पडण्याचा एक इराका, एक दिशा आहे, तशी मानवी जीवनातूनच या
धगधगत्या जन्म मरणाच्या या भयंकर अशा दुःखातून बाहेर पडायचं असेल तर एकच भावरा या शरीरामध्ये बुडावं लागल, स्वतः बरोबर बुडावं लागल आणि आत्मस्वरूपापर्यंत पोहोचावं लागल आणि मग मात्र बाजूला निघावं लागल. त्याच वेळेला आपल्याला मोक्ष पुरुषार्थापर्यंत पोहोचता येईल. विठ्ठल 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 बघूया, टाळी वाजवा. चांगल्या वाजत्या टाळ्या. आणखी एकदा वाजवा. अशी जर टाळी वाजवली तर रक्त पातळ ह्याची गोळी खायची गरज नाही. तुम्ही म्हणाला आम्हाला खायची, आम्ही खात, आम्हाला नाहीच तसला काय प्रकार होऊ नये म्हणून खा, काय बिघडतं गेलो. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. भविष्यात होऊ नये म्हणून खाल्ल्या पाहिजे. संत महात्मे वेडे नाहीत गड्या. जागण्यामधला एक प्रकार आहे बळीराम महाराज. पूर्वंपार आमच्या वारकरी संप्रदायातले सांगतात टाळी वाजवा, टाळी वाजवावी, गुढी उभारावी. जागण्यातला प्रकार आहे. जागा हे किती प्रकारनं जागवण्याचा प्रयत्न केलाय. आरोग्यदृष्ट्या जागा, स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागा, ऐका ना, भक्तीच्या ठिकाणी जागा. अजून सांगू, अजून सांगू, माया स्पंद तोडून शना स्वतःच्या आनंदाच्या ठिकाणी जागा, जागा ना. आनंदाची डोई, अनंत तरंग, आनंद तरंग. टाळी वाजवा, टाळीचा महाग. वा वा, धन्यवाद. अजून गोष्ट सांगतो. या दोन हातामध्ये टाळी का संत वाजवाय सांगतात? दोन हातामध्ये 14 बटणं बसवलेत. किती? 14. एकूण 14 बटणं आहेत. आपल्या शरीराला एकूण 14 चौकडे आहेत. किती? 14 चौकडे आहेत. ती तुम्ही म्हणताच लोक, अरे रावणा राज्य 14 चौकड्याचे राज्य तुला, अरे सगळ्याला दिलंय त्याला एकट्याला नाही. ऐका, चौकड्या सांगतो तुम्हाला. 1, 2 आणि 3. 3 आणि 3 6. पुढच्या वर्षी बाकीच्या सांगेन. सगळे एकदम दिवसांना पुन्हा तारीख आहे का? एक तर 7 वर्षाने मिळाली या पाऱ्यातली. ऐका ना गड्या, 14 चौकड्यात शरीराला. ते 14चे मूळ घर पाणी लाविल नित्यान, माळ्यान बाग लाविला जान. निर्गुण माळ्यान, निर्गुण माळ्यान, माळ्यान एक बाग लाविला जान. शरीराच्या संबंधानं नाथरायांचं माळी आहे. जगद्गुरु तुकोबराय जसं सांगतात अनेक जन्मानंतर मिळाले. नाथराय सांगतात हा भाग आहे गड्या. ऐका, आउट हाताचे वावर त्यावरी धरियेला नांगर, काम क्रोध मद मत्सर बैल जुंपली 4. पाणी लाविल नित्यनंदान, माळ्यान माळ्यान एक बाग लाविला जान. सुंदर बाग आहे गड्या. 21 स्वर्गावरती विहीर, तिला उरपाटे पाजर. काय सृष्टी आहे हो, काय सृष्टी रचली या भगवान परमात्म्यानं. आता जिभेवर पाणी आहे तुमच्या सगळ्यांच्या, आहे ना, माझ्या बिहावगा आहे का नाही? हे अमृत आहे, अमृत. शरीर खाली आहे आणि विहीर वर आहे. या जिभेवर पाणी कुठून पडते कुणास ठाऊक गड्या. डॉक्टरकडे गेल्यावर पहिल्यांदा आ कर आणि बॅटरीनं बघतं, हा चांगला आहे, जा. आत बघितल्यानंतर जर बॅटरीनं सुख पडल्याला दिसतं म्हणतो, जा आले लवकर चाटपत, चल निघ. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, कहा जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. ऐका, वस्तू चांगली दिली, वस्तूच्या
संबंधाने मी बोलतोय. 52वा पे हो चौफेर पाणी लाविल नित्यानंदान. एखाद्या ठिकाणी जर पाणी पोहोचना तर म्हणतो लई दुखतंय लई दुखतंय. डॉक्टर सांगतो चेकअप झालंय, पाणी पुढं सरकना. बरोबर आहे ना. आणि इकडच्या 2 मध्ये मेन मध्ये जर पाणी सरकना तर धोका आहे. धोका आहे ना, धोका आहे ना, इकडच्या धोका आहे ना, धोका आहे. किती गोड शरीर बनवलं हो त्यानं. मी गोष्ट बोलू, ऐका ना शाळगावकरांना. एक तर सुंदर ज्यानं हे गुंपलंय, कसं गुंपलं असेल व त्या नाड्यात नाड्या कशा घातल्या असतील, सगळीकडे पाणी कसं पोचवलं असेल त्यानं. कधीतरी त्याचा विचार करा ना त्या माळ्याचा. तो माळी आहे म्हणजे आत्माराम माळी आहे. त्याचा विचार करू ना गड्या. कोण आहे तो? आपल्या जवळ आहे. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा राम. का भ्रांताशी काम विषयावरी. भ्रांतीचं विषयावर ध्यान आहे गड्या. आपल्याला कुठं कळतंय, बाहेरच पळतंय. कळालं नाही, घोटाळ्यात आलं. हे जरी नाही कळलं इथं दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तिथं दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, सरत शेवटी का काळ बांधून येईल. सरत शेवटी का सरती शेवटी बा काळ बांधून येईल. सरती शेवटी बा सरत शेवटी का काळ बांधून येईल. सरत शेवटी का सरती शेवटी बा काळ बांधून येईल. सरती शेवटी बा एका जलाधारी आमचं काय बांधाईल. 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 पिंगळा 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 माघारी बोल बोलितो की पिंगळा माघारी. पिंगळा माघारी बोल बोलितो की पिंगळा माघारी. पिंगळा माघारी बोली बोली का देखा. पिंगळा माघारी, पिंगळा माघारी बोल बोली का देखा. पिंगळा माघारी. हा शकून आहे, शेवटचा शकून आहे. हे जर नाही कळालं तर घोटाळा आहे. घोटाळा आहे का तर आहेच कड्या. 11 वाजायला त्या. हा घोटाळा कवा निघायचा आहे. अजून अभंगाकडे गेलोच नाही. चला. बहुत जन्मांती जोडी लागली आहे. ते जोडी ह्याला म्हटलेलं आहे. आपल्याकडे जोड कशाला म्हणतात? बरोबरीला जोड म्हणतात. बरोबर आहे. गाणारा वाजवणारा जर सम निघाला तर त्याला काय म्हणायचं? जोड. शेतीत बैल संघ जर बैल निघत असते तर त्याला काय म्हणायचं? जोड. प्रपंचामध्ये नवरा बायकोचे विचार दोन्हीचे सारखे जुळले तर त्याला काय म्हणायचं? जोड. जोड म्हणजे बरोबर. बरं का? जोडचा अर्थ आहे बरोबर. बरोबर कशाची? याला जोड का म्हटलं? सज्जन हो, भगवान परमात्मा जाणण्याच्या आणि योग्यतेचा फक्त एकच जोड म्हणजे तो मनुष्य देह जोड आहे. बरोबर. आणि हे ज्ञान नाही कुठे. म्हणून याला जोड म्हटलेलं आहे. याच देही गडे देवाचे भजन. आणि हे ज्ञान नाही कुठे. म्हणून जोड म्हटले. जोड कशाला म्हणायचं? जोड बरोबरीला जोड म्हटलं जातं. आपण सगळी कुणबी आहे. आपल्याला जोडीची लय हवस. आता जोड्या नाही. आता मग त्यात महाराज कसलं बी असू द्या, लळ पांगलं असलं तरी लय फिरत. आता काय बोंबलात फिरत ना. आम्हालाच कोणी इचरी ना तर तुमचं कुठं. खरं आहे ते, आहे ना? बरोबर आहे ना? काय करता गाड्या? इलाज नाही. कुणबी आहोत आपण. जोडीचं आपल्याला पूर्वी ज्ञान होतं, पण आता ज्ञान असून सुद्धा उपयोग नाही गाड्या. नाही, आता जोड राहिली नाही. बरं झालं शासनानं पुन्हा बैल जोडीला पळायला परवानगी दिली. आम्ही मान्य करतो का? त्यामुळे आमचं गोधन जागं झालं. पुन्हा हे समाजामध्ये आलं तात्या. नाहीतर गाईच गेल्या होत्या. काहीला कोणी विचारतच नव्हतं गड्या. अशा काय अडचणी आहेत. शासनानं पुन्हा ही आमच्यावर मेहरवानगी केली. चला, आपलं जीवन गड्या. एक गोष्ट बोलतो,
परमात्म्यानं दिलेलं उत्तम शरीर अतिशय चांगलं आहे. या शरीराला दिलेलं कर्म, जे दिलं असेल ते कर्म आनंदानं करणं ह्याच मनुष्याचा धर्म आहे. या कर्मावरती धर्म उभा राहतो आणि धर्मावरती देव भेटतो. 10 मिनिटं मी घेतोय तुमची, 10 मिनिटं देव उभा राहतो गड्या. आणि म्हणून कर्म कळालं पाहिजे. मग तया सर्वात्मक ईश्वरा सो कर्मे कुसुमाची वीरा पूजा केली वया परा तुषाला. सत्कर्म स्वकर्म हीच देवाची काय पूजा आहे. पूजा हीच पूजा आहे गड्या. आम्ही दैवाचे शेतकरी रे, करू काम स्मरू नाम मुखी नाम हरी रे. आम्ही दैवाचे शेतकरी रे, करू काम स्मरू नाम मुखी नाम हरी रे. आम्ही दैवाचे शेतकरी रे, करू काम मुखी नाम स्मरू रे. मी दैवाचे शेतकरी रे, करू काम स्मरू राम राम रे. मिरगाची पेरणी केली, मिरगाची पेरणी केली, मेघराजन कृपा केली, मेघराजन कृपा केली, कृपा केली. सोन्याचं पीक डोले शेतावरी रे, सोन्याचं पीक डोले शेतावरी रे, सोन्याचं पीक डोले शेतावरी रे. सोन्याचं पीक डोले शेतावरी रे. आम्ही दैवाचे शेतकरी रे, करू काम स्मरू नाम मुखी नाम हरी रे. दैवाचे शेतकरी रे, करू काम मुखी राम राम रे. आपल्याला दिलेलं कर्म, याच्यामध्ये आनंदानं कर्म करणं हाच धर्म आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आनंदी राहूया. या जन्मावर ऐका ना, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. का बरं? जन्म नाही रे अनिक नाही रे अनिक, जन्म नाही रे अनिक, जन्म नाही रे अनिक. तुका माझी भात, तुका माझी भात. पंढरीसी जाऊ, पंढरीसी जाऊ, तुका माझी भात, तुका माझी भात. चला पंढरीसी जाऊ, चला पंढरीसी जाऊ. हे प्रमाण बरोबर बरं का? आळंदीशी नाही, पंढरीशी असा महाराजांचा अभंग आहे. ऐका, पुन्हा जन्म नाही ना, पण कळालं नाही आणि इकायला नेलं. हा, आदरणीय वैकुंठवासी आपांचा गोड दृष्टांत सांगतो. त्याशिवाय जरा फवारा मारल्याशिवाय रोग निघायचा नाही. घोडं मिळालं आणि इकायला नेलं. घोडं बाजारात घेऊन उभा राहिला होता. गिरायक आलं. गिरायकानं विचारलं, पाहुणं घोडा द्यायला आणलाय का? मला द्यायलाच आणलाय, 11 वाजले. त्या घे लवकर, जाऊ दे, मला मोकळा कर. आणि घोडे इकायला आणलेलं. घोड्या ते म्हणला, हो का पाहुणं, घोडा चांगला दिसतोय, घोड्याची किंमत सांगा. ते म्हणला, आता ह्याला कळालं नव्हतं म्हणून इकाय नेलं होतं. इकाय का नेलं होतं? ह्याला कळालं नाही म्हणते इकाय नेलं येणं, पण आता इकायचं कसं हे बी कळलं ना. म्हणला, पाहुणं घोडा लई चांगला आहे, दिसतोय म्हणजे चांगला आहेच. तसं नाही, नुसतं चांगला दिसण्यावर जाऊ नका, घोड्यावर बसा. या पाहिजे तर बोंबाळीवाडीपासून जाऊन शना, काय अडचण नाही, फाट्यावरनं जाऊन या. घोड्यावर बसलं, घोडा फिरवून आणला. म्हणला, पाहुणं घोडा बी चांगला बी आहे, देखणा बी आहे,
तयार बी आहे आणि गुणी बी आहे, सगळंच चांगलं आहे. पण बोला किंमत बोला तुमच्या घोड्याची. ते म्हणला नाही मी कशाला सांगेन, एकदा तुम्ही हौशी आहात, जाणते आहात, तुम्ही मागा एकदा, माझं मंत्र बघा ना. ह्याला बघायचं होतं काय, आपल्या घोड्याची किंमत न कळलेल्या घोड्याची किंमत कळवून घ्यायची होती. म्हणून त्याला म्हणलं मागा, तुम्ही मागा. ते म्हणला तुमचा घोडा मी कसा मागू, म्हणजे मागा लवकर 11 वाजता तर मागा. म्हणलं ठीक आहे, मग म्हणतायच तुम्ही तर 2 लाख रुपये देतो, द्या घोडा. मनात म्हणलेलं का 2 लाख, आपणालाच माहित नव्हती जी 2 लाख किंमत असेल. असला घोडा बरोबर ना, असला घोडा, असला घोडा आहे ना असला घोडा. सकाळी ते एक मोटरसायकलवाली येते आणि त्यानं ती लावलेलं असते 500 रुपये पावशेर फीस. जाऊ दे चला, मी असं विचारतो तुम्हाला, अरे निर्जीव केसाची एवढी किंमत असेल, सजीव देहाच्या एका पार्टाची किंमत काय असेल? कधीतरी विचार करा ना तुम्ही, कधीतरी करा विचार. खरी वस्तुस्थिती आहे गड्या. एका डोळ्याची किंमत काय असेल, किडनीची किंमत काय असेल? अक्कल नाही आपल्याला गड्या, घोड्याची किंमतच कळाली नाही. घोडी काय नाही 2 लाख मागितलं. म्हणलं काय माहिती मला 2 लाख. म्हणलं नाही पाहून नाही आता 2 लाखाला. बरं म्हणलं द्यायचा केवढा, सांगा तुमची किंमत सांगा. नाही ना म्हणलं तुम्ही निघाच. गे गिरायक. दुसरं आलं, म्हणलं पाहून घोडा. म्हटलं द्याला, पण म्हटलं 2 ला मागितला, दिला नाही. मग द्यायचा केवढ्याला, म्हणजे तुम्ही मागा, पाहिजे तर बसा या स्टँडवर जाऊन फिरून. घोड्यावर बसलं या स्टँडवर, ती फिरून आलं. घोडा म्हणला चांगला आहे, 2 ला मागितलं द्यायला पाहिजे होतं. मग तुमचं म्हणणं काय? नाही म्हणजे तुम्ही मागा की. म्हणलं 2.5 देतो. चल 50 डायरेक्ट वाढवलं. घोडा चांगला आहे. म्हणलं मला लगेच 50 वाढलं. 11च्या नंतर आणखीन पैसे लय वाढतील घोड्याचे. काका काळजी करू नका, दिलीप काका घोड्याची किंमत नक्की वाढवणार. ऐका, 11च्या नंतर वाढेल बरं का. झालं असं 2.5. म्हणला का डायरेक्ट 2.5 वाढलं. तिसरं गिराईक आलं, तिसऱ्यानं घोडा मागितला. म्हणला या कडेगावकडून फिरून, व्यापुराकडं. ते फिरून आला, त्यानं 3 ला मागितला, दिला नाही. चौथं गिराईक आलं आणि चौथ्यानं म्हणला पाहुणं घोडा. म्हणला 3 ला मागितला, दिला नाही. द्यायचा कुठं? म्हणला घोड्यावर बसून फिरून या कडेगावापासून आणा फिरून पाहिजे तर. म्हणला मला तेच म्हणायचं होतं. त्यानं पायातला जोडा काढला. पूर्वी जोड असायचा पायात, जोडा काढला पुढे ठेवला. म्हणून म्हणला जोडा राखा, घोडा फिरून आणतो. घोडा घेऊन घोडा घेऊन गेला, तो परत आलाच नाही तर काय सांगायचं सांगा. घोडा गेला घोडा आणि राहिला काय? पहिले गिरायकाने विचारलं पाहुणं घोडा दिला का? म्हणला दिला. अजून परत आला नाही. कसा दिला? म्हणला जसा आणला. नप्पा? म्हणला अजिबात नाही, अजिबातच नाही. हवा असं कसं नाही म्हणजे हाय थोडा किस्ता. लक 84 के गिरकी न्यारी यही फल पाया, यही फल पाया. आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. गेला ना घोडा गेला. आणि म्हणून असला घोडा जर गेला, तंबाखू वारी गेला. पाकिटाव बघतय हे खाणारला कॅन्सर होता तरी बी खा म्हणून खा. दारू गांजा मत पियो, दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुंग हो जाती है. अपने पलव का दाम खर्च कर मुंह में मकिया जाती है. बंदे होशियार रहना बे, बंदे होशियार रहना बे, खुदा का नाम जपना बे, खुदा का नाम जपना. अरे भगवान परमात्म्याचं नामस्मरण कर, याशिवाय पर्याय नाही. कारण मिळालेलं शरीर लई दिवसाने मिळाले. अभंगाचं पहिलं चरण. बहुता जन्मांते, बहुता जन्मांते, बहुत जन्मांते.
बहुता जन्मा आसी जोडी लागले हाते जोडी लागली हाते मनुष्य देहाय साठाव मनुष्य रुकुमाय बार कुमार बार कुमाय बार कुमार बार कुमार कुंडली कवरदाही विठ्ठल बार कुमाई बहुत जन्मांती जोडी लागली हाती. जोडीचा भाव कळाला. मी मगाशी म्हणून गेलो तो कुणब्याची जीवन जगणारी आपण माणसं जोडीचं ज्ञान आपल्याला सगळ्यापेक्षा जास्त आहे. कुणब्याचं दाखलं मिळालं का तात्या? नाही मिळालं अजून. मिळालं का नाही? मिळवा. काय करता आपण कुणबी आहे पण आता आपणालाच आपण हुडकायची वेळ आली तसंच झाले सगळे. आपणच हरवलोय. हरवलो का नाही? गमावलोय. आपणच गमावलोय. हो काय करता इलाज नाही. झालं गड्या. जीवनामध्ये आपण आपणाला जर शोधायचं असेल गमवल्याला जर हुडकायचं असेल पाहायचं असेल तर पाहावे आपण अशी आपण या नावे शुद्ध आत्मज्ञान आपण आपणाला बघावं. यामध्ये आपण राहावं. जसं आरशात बघितल्यानंतर आपली ओळख होते पण भ्रांती गेली तर आपली ओळख होती नाही. भ्रांती नाही गेली तर आपली ओळख होत. भ्रांती नाही गेली तर आपली ओळख होत. आरसा बघण्यात सुद्धा अक्कल लागती. तर त्याशिवाय जमत नाही. काय झालं आदिवासी भागात जिथं आरसा माहीतच नव्हता तिथं आरशाचं दुकान नेलं एका फाकड्यानं. आरसाच माहित नव्हता त्याशनी आणि ह्यानं घेऊन आरशाचं दुकान लावलं. जीत याचं म्हणायचं पाहुणे ह्याला काय म्हणायचं ते म्हणायचं आरसा म्हणायचं. दुसऱ्या काय म्हणायचं भिंग म्हणायचं. ह्याला आईना म्हणायचं आरसा म्हणायचं. दुपार झाली हिची भवानी झाली कारण त्याचं ज्ञान नाही. भानगड अशी झाली. दुपार झाली ज्ञान नाही मग काय करता ही वैतागलं का म्हटला उन्हात असल्या एवढ्या लांब दुकान घेऊन आलो आदिवासी भागात अजून भवानी नाही. आणि कोण जी ती विचारते या असंच वरलीकडं आलं टेकाखंड नेमका लंदी म्हणलं पाहुणं ह्याला काय म्हणायचं तुझा बाप म्हणायचं जा गप. वैतागलं होतं ती. मला सकाळपासून का सांगून तोंडाला फेस आला. उन्हानं पग घायला आलंय आणि म्हणतो ह्याला म्हणजे ज्योती ह्याला काय म्हणायचं ह्याला काय म्हणायचं दिन थोबाडीत म्हणजे जा बाप आहे तुझा. म्हणलं बाप पण कुठनं आणला? ते होतं बोळ. म्हणलं कुठनं आणला बाप? 30 वर्ष झालं म्हणलं कुठनं आणला? त्याने एक आरसा उचलला आणि असा धरल्याबरोबर बघितल्याबरोबर म्हणला खरंच बाप आहे आणि लागून वाटलं. म्हणला खाली ठेवू तिची लई किंमत आहे. हे बघ म्हणला बापाची किंमत तू करायची काही काम नाही. आणला चिलतो म्हणून काय झालं आणलायस तो मी किती बी द्यायला तयार आहे पण बाप देणार अजिबात बाप देणार नाही. दुकानदार म्हणायला काही पक्क येडं दिसतंय. अशी किस्ती आहे ती कोणास ठाऊक म्हणजे आदिवासी भागातला सांगते तो का म्हणे जाणी ऐशी दुर्लभते शहाणी अभंगाचं चिंतन आहे शेवटच्या चरणाचं. मग अशी म्हणा नाही रे ते मला ठेवू खाली नाही मला किती बी माग पण बाप नाही देणार. त्याचं कारण काय असं झालं त्यानं बघितल्याबरोबर चेहरा स्वतःचा दिसला. बरोबर आहे. स्वतःचा चेहरा कुणासारखा होता मी हे काय सांगावं लागलं असतेच ना. बापासारखा चेहरा दिसला म्हणला खरंच बाप आहे आणि ह्यो बाप म्हटला होता. हे काय द्यायला तयार नाही. ते मला दे 2000 रुपये. ते मला 3 घे पण बाप नाही देत. 3 फेकलं गेलं घेऊ नये. घरी नेला नारसा खोलीत ठेवला मस्त पैकी खोलीत लावला. हिकट तिकड याचा बाप गेला काय का बघायचं जाईल बरं का बाप. बघितलं म्हणत हाय बाप बरं का हाय बाप आहे. आरसा बघायचं ज्ञान नसल्यानंतर हा भ्रांती होते लक्षात ठेवा. ती इकडून तिकडून यायचं बाप बघायचं. 2-3 महिने गेलं बायको म्हटली 3 महिने झाले येड्यासारखं करते काहीच कळलं ना. हिकड तिकड येते खोलीत जातं येते मारत्यानं कसल्या स्वतःच्याच तालात असते कशाचाच विचार नाही ह्याला. काय झाले काय कळना झाले. बायकोनं पाठला केला हिकड तिकडं आलं खोलीत गेलं बाप आहे का बघितलं असं गेलं माघारी गेलं गावात चौकात खाली. बायको म्हणली असं आलं असं बघितलं गेलं. बायकोनं बघितलं बायको आली बायकोनं ते ताचा उच करून तिनं पण बघितल्या बरोबर म्हणली तरी मला वाटलं
हे येण्यासारखं का करतंय? 2-3 महिने झालं घरात लक्ष नाही, माझ्यावर लक्ष नाही, हिला इथं आणून ठेवली, सगळ्या संसाराचं वाटोळ झालं. दृष्टांत संपला. हे असं का घडलं? तिनं त्या आरशामध्ये काका बघताना स्वतःचा चेहरा बघितला होता त्या, पण तिनं आरसाच बघितला नव्हता. तिची काय चूक आहे मला सांगा ना? स्वतःचा चेहरा तिला बघायलाच मिळाला नव्हता. जेव्हा तिनं त्या आरशामध्ये एक बघितली, स्त्री बघितली, आणि ही तर आणून हिला ठेवली. हे चौकात फिरून माघारी आलं. म्हणलं काय झाले, रुसलीस का? बोलायचं नाही मला. अगं मी काय म्हणते, भोका लागले ते मला, तिच्याकडनं घ्या. सज्जन हो, गीतेमध्ये 11व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्यानं स्वतःचं स्वरूप दाखवण्याचा प्रयत्न केला. अर्जुन पाहण्यासाठी तो अपात्र ठरला. बरोबर आहे, अपात्र ठरला. त्याचं कारण काय? ज्ञानदृष्टी नव्हती. किंबहुना ज्ञानदृष्टी आल्याशिवाय आपण आपणाला पाहू शकत नाही, आपण आपणाला ओळखत नाही. ही परमार्थातली निश्चिंत ओळख आहे, लक्षात ठेवा. तुकोबाराय सांगतात, हे ज्यानं जाणलं ना, शेवटचं चरण द्या. तुका म्हणे जाणे, 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 ऐसे दुर्लभ जाने, ऐसे दुर्लभ जाने, मनुष्य ऐसा ठाव, मनुष्य ऐसा ठाव, ऐसा दुर्लभ ऐसा दुर्लभ मनुष्य ऐसा ठाव, मनुष्य ऐसा ठाव, तरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी बाबा, धरी पांडुरंगी बाबा, मनुष्य ऐसा ठाव, मनुष्य ऐसा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम करवली तैशी केली कटकट वाकुडिका नीट देव जाणे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले ते तमाजे जे उरले पायी कपन बोला विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कुरे मेरे वाकुडी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला भिकार मनी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हे तुला म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया प्रती करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम चाले